नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयराज खुने सरांच्या निर्धार या कथासंग्रहातली कथा संघर्ष. आज डॉक्टर बाबासाहेबांची जयंती, बौद्धाच्या अस्मितेचा सण. सगळा बौद्धवाडा रोजची धावपळ सोडून पहाटपासनं या सणाच्या कामात गुंतलेला. नगरातल्या नाल्या रस्तं साफसूफ झालं होतं. फराऱ्या पताक्यानं चौक सजलं होतं. घर अन घर सडा सारवणानं निर्मळ झालं होतं. रंगानं रंगलं होतं. रांगोळी तोरणं डेकोरेशननं नटलं होतं. घरावर पंचशील ध्वज डौलानं फडकत होता. घरातल्या फोटोच्या पूजा होऊन टेपच्या गाण्यातनं बाबासाहेबाचं गुणगान सुरू होतं. सगळीकडं आनंदी आनंद होता. बौद्ध वाड्यातल्या पोरांनी रात्रंदिन राबून विहिरा मोरलं पटांगण झाडून निर्मळ केलं होतं. पटांगणभर मोठा लट मंडप उभारला होता. सकाळी 7लाच बौद्ध वाड्यातली आणि गावातली बडी माणसं जमवून मंडपात बाबासाहेबाची पूजा झाली. सामूहिक वंदना झाली. पंचशीलचं ध्वजारोहण झालं. बाबासाहेबांची जयंती नाचगाण्यानं साजरी होण्याऐवजी लोकांना धम्माचं विचार समजावं म्हणून संध्याकाळी खास पूज्य भंतेचं प्रवचन ठेवल्याचं जाहीर केलं. वर्षाचा आनंदाचा सण मानून घराघरातनं गोडधोड होतं. लेकरं बाळं नवीन कापडं घालून मंडपात आनंदानं उड्या मारीत खेळत होती. बाया गडी एकमेकाच्या घरी जाऊन गोडधोड खात होती, शुभेच्छा देत होती. तरणी पोरं कपाळाला निळीची नेमाटी लावून गळ्यात निळी पट्टी अडकवून आयटीत फिरत होती. तर काय पोरं मंडपात स्पीकरमध्ये वाजणाऱ्या गाण्यावर बेभान होऊन नाचत होती. बघता बघता दिस मदाला आला. मिरवणूक आटपून भंतेच्या प्रवचनाला वेळ मिळावा म्हणून राजबानं गडबड केली. मंडळातल्या समद्या पोराली कामं वाटून दिली. 4 पोरं सोबतीला घेऊन रथ सजवायच्या कामाला लागला. काम जोरात सुरू झालं होतं. निम्म्याच्यावर आटपत आलं होतं. इतक्यात रामतात्या सुकल्या चेहऱ्यानं मंडपामोर आलं. लांबनंच राजबाला जवळ बोलवून घेऊन सांगायलं, राजबा, गावकरी मिरवणूक गावात येऊ देणार नाही म्हणतात. हे ऐकून त्याचं माथं सणकलं. का? गाव काय त्यांच्या मालकीचं आहे? तसं तात्या त्याला समजवत बोललं, अरे बाबा, तुझं मोफ खरं आहे, पर जयंती तिघणं नको आहे. आणि भलतं चलतं काय घडलं तर समद्याची माळ लागल, त्या परीस गावात नाही गेलेलं बरं. तात्याचं बोलणं राजबाला पटलं नाही. तराटा देत बोलला, तात्या, आपण कितीही भिवून वागलो तरी त्यांच्या मनातली आडी कमी होणार आहे का? धुमसत राहण्यापेक्षा समोरासमोर काय व्हायचं आहे ते होऊ द्या. ती आज ना उद्या होणारच आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका. मिरवणूक न्यायचीच. राजबाच्या ह्या बोलण्यावर काय बोलावं हे तात्याला समजना. तोंडात मारल्यागत निघून गेलं. राजबा म्हणजे बौद्ध वाड्यातला पहिला पदवीधर, पॅन्थर चळवळीत घडलेला धाडसी पोरगा, फरडा वागता. धर्म, समाज, संस्कृती, राजकारण अशा साऱ्या परिवर्तन चळवळीचा त्यांनी चांगला अभ्यास केलेला. सरकार दरबारी बी त्याचं चांगलं वजन. स्वाभिमानी आणि धाडसी पोरगा. जीवाचं रान करून वाढवलेली पॅन्थर स्वार्थी नेत्यामुळं राजकारणाच्या घशात गेली तेव्हा त्याचं काळीच तिळतिळ तुटलं. जड मनानं त्यातनं बाहेर पडला आणि एका संस्थेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागला. नोकरीला असला तरी त्यांनी त्याच्यातला कार्यकर्ता मरू दिला नव्हता. पदरमोड करून गावातली जयंती करायचा. गावोगाव बाबासाहेबाची जयंती, बुद्ध जयंतीला भाषणं करत फिरायचा. कुठं अन्याय अत्याचार झाला तर तिथं धावून जायचा, त्यांना धीर द्यायचा, गावाची समजूत काढायचा. नाही ऐकली तर सरकार दरबारी जाऊन भांडायचा. याच्यानं जिल्ह्यात त्याचा चांगला पुढारी म्हणून नाव झालतं. गावाकडं बी त्याच्या आठवड्याला चक्कर असायची. आजवरच्या चळवळींनी समाजाचं विकासाऐवजी नुकसान जास्त झालं. तरुण पिढ्या बरबाद झाल्या. नेत्यांना राजकारणापुढं दुसरं काही सुधारत नाही. समाज मागं चाललाय.
त्याचा विकास व्हायचा असेल तर त्यांचा प्रथम बौद्धिक विकास झाला पाहिजे आणि हा विकास फक्त बुद्धाच्या विचारानंच होऊ शकतो हे त्याला मनातनं पटलं. बौद्ध महासभेच्या जिल्हा कार्यकारिणीत सामील झाला. गावोगाव फिरून लोकांना धम्म पटवून सांगायला लागला. आपलं गाव अतिमागास म्हणून त्याने तरुणाला एकत्रित केलं, शाखा स्थापन केली. त्या शाखेच्या वतीनं धम्म प्रशिक्षण शिबिर, धम्म संस्कार शिबिर, श्रामणेर शिबिर, वर्षामास पौर्णिमा असे कार्यक्रम गावात राबवले. हळूहळू लोकांना धम्म समजू लागला. याचा परिणाम असा झाला का बौद्ध वाडा सुधारायला लागला. पोरं मन लावून शिकायली, नोकऱ्या मिळवायला लागली. अडाणी माणसं मजुरी सोडून जनावरं ढोरं पाळायली, बाजारात जाऊन लहान सहान व्यापार करायली, मानानं जगायली. कुणबिकीतल्या कामाला माणूस मिळेना म्हणून कुणबी जाजवून गेलं. यानं गावाची घडी इसकटली म्हणून राजबाच्या नावानं वारडायली. रामतात्या बौद्धवाड्यातलं जुनं पुढारी, समद्यांना गोड बोलणारं, गावातल्यांनी अन्याय केला तरी आपल्याच माणसाली भ्यादावून गप करणारं, गावाच्या कलानं वागणारं म्हणून पंचायतीच्या राखीव जागेवर तेच मेंबर. समधी अडाणी म्हणून त्यांचा शब्द कोणी वलंडत नव्हतं. पर पोरं शिकली, माणसाली खरं खोटं सांगायली, माणसाली ते पटायलं. असं का म्हणून रामतात्याला विचारायली आणि तात्याच्या मनाला घसरण लागली. राजबा या तरण्या पोरांचा म्होरक्या, त्याच्या शब्दाला मान मिळायला लागला. त्यालाच मेंबर करायचं असं समधी मानायली. पर आपल्याला राजकारणात रस नाही म्हणून माणसाली समजवायचा, रामतात्यालाच निवडून द्यायला लावायचा. हे काम झालं पाहिजे म्हणून रामतात्याला तगादा लावायचा. यानं रामतात्या जाजवून जायचं. इतक्या दिवस टिकून ठेवलेलं पुढारपण एका फटक्यात राजबानं वडून घेतलं. म्या आजवर समद्याला बोटावर नाचिवलं, पण ह्यो आज मला नाचवायलाय म्हणून राजबावर दात खात होतं, आतल्या आत जळत होतं, गावाच्या कानाला लागत होतं. बौद्ध वाडा बदलला तसं गाव बी बदललं होतं. जुनी खोडं पंचायतीत मेळ लागू देत नाही ती म्हणून समधी तरणी पोरं एक झाली होती. आडमोठ पोरांनी एक निराळी संघटना काढली होती. किसना थोरात त्याचा अध्यक्ष, सरपंच पदावर त्याचा डोळा. त्यानं आडमोठ पोराली हाताली धरून त्यांना जातीचं विष पाजून बौद्धाच्या खिलाफ भडकवलं. त्याच्या बळावर पोरं गळ्यात गामच्या अडकून गावभर दादागिरी करत फिरायली. बौद्धाचा माणूस बघून गुरगुरायली. थोड्या थोड्याला भांडाय उठायली. 14 जानेवारी नामांतर दिन. सकाळीच राजबानं गावातली आणि बौद्धवाड्यातली समधी बडी माणसं विहारात बोलवली. बौद्धवाड्यातली बी झाडून गडी माणसं जमली. सरपंच पाटील यांच्या हस्ते बाबासाहेबाच्या फोटोची पूजा झाली, सामूहिक वंदना झाली. बाबासाहेबाचं कार्य, नामांतर दिनाचं महत्त्व, नामांतर काळातल्या आठवणीवर अनेकांची भाषणं झाली. कार्यक्रम आनंदात पार पाडला. चहापाणी झालं. कार्यक्रम चांगला केला म्हणून सरपंच पाटील राजबाला शाबासकी देऊन निघून गेलं. बाकीची बाया गडी आपापल्या घराकडे निघाली. इतक्यात किसना थोराची मोटारसायकल गर्दीत घुसली. राहुलला गाडीचा धक्का लागला तसा राहुल रागातच बोलला, ए साने, वाट तिकडं सोडून इकडं काय म्हण घुसला रे? हा काय रस्ता आहे वय? राहुलच्या बोलण्यानं किसना भलताच रागावला. लय दिवसांनी भांडणाला निमित्त मिळालं म्हणून गुरमीतच बोलला, ही जागा कोणाच्या बापाची नवं, सरकारी आहे, आम्ही कुठून बी जाऊ. तशी जमलेली पोरं बी भलतेच रागावली, त्याला धरून वाढायली. तसं रामतात्या हादारलं. आपल्या पोराली थीर करून किसनाच्या पाया पडून त्याला तिथनं काढून लावलं. राजबा बड्या मंडळीच्या सरबराईत गोतल्याला, त्याला यातलं काय बी माहिती नव्हतं. घडलेल्या घटनेनं किसना मात्र पिसळून गेला. गावात जाऊन एकाचं 2 करून पोरालीन भाऊभाऊकीला सांगितलं. त्यांच्या गल्लीत गेलो म्हणून त्यांनी मला धक्काबुक्की केली. त्यांनी आपल्या गल्लीत आलं का आपण बी त्यांना जोडपायचं असं म्हणून गाव भडकवायला लागला. राजबानं गावातल्या माणसाली जमवून पोराली समजवलं. पोरं बी थीर झाली. पुन्हा कसलं भांडण नाही का बोलणं नाही.
राजबाला समध्या गावाची खतखोड माहिती म्हणून त्यांनी जयंतीची परवानगी मागणीचा अर्ज पोलीस ठाण्यात सादर करून त्याची एक प्रत SP ला बी दिली. मागं घडलेली घटना ठाण्यात तोंडी सांगून समद आळबंधन केलं म्हणून त्याला कसलीच भीती राहिली नव्हती. जयंतीला निमंत्रित केलेले पूज्य भंते, प्रमुख पाहुणे आणि बंदोबस्तासाठीचं 2 पोलीस गावात दुपारीच पोचलं होतं. एवढी धावपळ करून बी मिरवणुकीच्या तयारीला 5 वाजले. लेझिम पार्टी, बँडचा ताफा तयारीत उभा होता. बाया, गडी, लेकरं, बाळं पांढरी कापडं लिहून मंडपात जमली होती. बघता बघता समद पटांगण माणसांनी भरून गेलं. समध्याला मिरवणुकीची घाई झालेली. पर पाटलानं बोलवून नेलेली राजबा, रामताते आणि पोलीस गावातनं अजून बी आली नव्हती. समध्याचं डोळं त्यांच्या वाटाकडं लागलेलं. काय झालंय ते आम्ही बघून येत आहो असं म्हणीत पोरं गावात जाया बघायची. पर गावात जाऊन पोरं भांडतेल म्हणून म्हातारी माणसं त्यांना रोकायची. वाट बघून बघून समधी जाजवून गेली. काय झालंय आणि काय नाही याची समध्याला काळजी लागली. स्पीकर बी बंद करून टाकलं. मिरवणुकीची येळ टळून गेली. दीज बुडून चौकडा अंधार पडला. रस्त्यावरच्या लाईटी लागल्या. तवा गेलेली समधीजण महागारी आली. समधी रागानं लाल झालेली. मंडपात येता समध्यानी त्यांना गराडा घातला. काय झालं म्हणून विचारायली. तसा राजबा विहिरा मोरल्या कट्ट्या उभारून दोन्ही हात वर करून शांत राहा, इकडं लक्ष द्या म्हणला. गोंधळ थांबला तसा बोलायला लागला. आम्ही पाटलाच्या वाड्यात गाववाल्यासोबत चर्चा केली. गावकरी म्हणतात किसनाला तुमच्या पोरांनी धक्काबुक्की केली. गावाच्या पोसिंद्याला शिव्या दिल्या. मी त्यांना सांगितलं त्यांनी आमच्या पोराला धक्का दिला. वरनं गुन्हा करून आमचाच बाप काढला म्हणून आमची पोरं रागवली, धक्काबुक्की झाली. त्यात आमचं काय चुकलं असं मी विचारतात जातीवरनं बोलायला लागली. अरे आमच्या तुकड्यावर मोठं झाला हो आणि आमच्यावरच कुत्र्यागत उलटी टांगडी करायला हो. आता तुमचा आमचा संबंध नाही. आमच्या गावात मिरवणूक आणू नका. कॉन्स्टेबल साहेबांनी पण कायद्यानं तुम्हाला मिरवणूक अडविता येणार नाही. तसं केलं तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं सगळ्यांना बजावलं. नंतर मी त्यांना वैयक्तिक भांडण जयंतीच्या मिरवणुकीत आणू नका अशी विनंती केली. त्यावर त्यांचं म्हणणं किसनाच्या पायावर डोकं ठेवून त्या पोराला माफी मागायला हवा. त्यावर मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं तुमच्यासारख्यांची माफी मागणं, अन्याय सहन करणं आमच्या धम्माच्या शिकवणीनुसार गुन्हा आहे. तो आम्ही करू शकत नाही. गावाचं म्हणाल तर ते कोणा एका व्यक्तीचं किंवा जातीचं नाही, ते आमचं बी आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा लाभ केवळ आम्हीच नाही तर सगळ्यात जास्त लाभ तुम्ही घेता. त्यामुळं त्यांच्या जयंतीची मिरवणूक रोखण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मिरवणूक तर निघणारच. बंधूंनो, भिडण्याचं काहीही कारण नाही. इथं घडलेला सगळा प्रकार मी फोन करून SP कलेक्टरना कळवला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स पाठवायचं त्यांनी मान्य केले. थोड्याच वेळात पोलीस फोर्स या ठिकाणी पोहोचेल. मिरवणूक निघेल. तोपर्यंत सर्वजण शांत राहा, संयम बाळगा. आपल्या महापुरुषांच्या शिकवणीप्रमाणे आपलं वर्तन ठेवा. आपण शांतिप्रिय बुद्धाच्या धम्माचे उपासक आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहात हे आपल्या कृतीतून दाखवून द्या अशी माझी सर्व बौद्ध बांधव आणि भगिनींना कळकळीची विनंती आहे. या गोंधळात जेवण येळ टळून गेली होती. भुकानं आतडी कुळकुळत होती. झोपेनं डोळं प्यांगायलं होतं. पर कोणी बी जागचं हालत नव्हतं. सगळ्यांचं डोळं पोलीस गाड्याकडं लागलं होतं. इतक्यात बुर्र करीत एका मागं एक 7-8 गाड्या गावात घुसताना दिसल्या. कोणी हितनं हलू नका अशी सूचना करून राजबा, रामूतात्या, पोलीस अशी निवडक माणसं पंचायतीकडं धावली. गाड्या थांबताच या घटनेनं जाजवून गेलेलं पोलीस गाडीतनं उड्या टाकून पंचायतीकडं पळत सुटलं तर काहीजण विहारकडं पळत सुटलं. पोलीस गावात आल्याची वार्ता समध्या गावात पसरली तशी समधीच घाबरली. ग्रामपंचायत, देवळाचा पार आणि चौकातली माणसं नको ही लचांड म्हणून जीव तोडून घराकडं पळत सुटली. टारगट पोरं रानमाळाने पाळायली. काहीजण घरातच दडून बसली. रोज माणसांनी गजबजणारं रस्तं वश पडल्यासारखं दिसायलं.
गावचं सरपंच पाटील मात्र गाड्यांचा आवाज ऐकून पळतच पंचायती मोरं आलं. खुर्चीवर बसलेल्या इन्स्पेक्टर मोरं हात जोडून उभारलं. त्यांच्या बाजूला रामतात्यानं राजबा उभारलेला. आल्याच बंदोबस्ताला आलेल्या दोन्ही कॉन्स्टेबलनी इन्स्पेक्टरला रिपोर्ट दिला. ही माहिती घेऊन पाटलाकडं वळून रगेल आवाजात इन्स्पेक्टर बोललं, काय व पाटील? जी साहेब. पाटील थरथरत बोललं, बौद्ध लोकांनी जयंती काढली, ते बाबासाहेब कोण आहे तुम्हाला माहिती नाही? माहिती आहे साहेब. मग त्यांचं नाव घ्यायला जीभ वाटते काय? नाही साहेब, बाबासाहेब आपल्या देशाचं घटनाकार आहे. तरी बी तुम्ही त्यांची मिरवणूक अडवली. म्या नाही साहेब, त्या पोराली म्या मोप समजावलं पण ऐकली नाही ती साहेब. मग ठाण्याला रिपोर्ट का नाही केला? चुकलं साहेब, मला सुधारलंच नाही. पाटील लटपटत बोललं, ना सुधारायला तुम्हाला काय बोक आलाय? यात काय मिळालं नसन म्हणून तुम्ही लक्ष दिलं नसन. तुम्हाला आम्ही चांगलं ओळखतो. तसं काय बी नाही साहेब. लय बोळ्या चिरू नका पाटील, हे सगळं तसंच आहे. आणि वरनं तुमच्या तुकड्यावर जागणारे लोक तुमच्या मोरं मानानं जागायली, मान उचलून बोलू लागली, हेच आहे ना? पाटील गप. पाटील की करून म्हातारं झाला हो, पर एवढंसं गाव तुम्हाला सांभाळता येईना. सरकारी माणूस असून जातीवाद्यांना साथ देता? थांबा, तुम्हाला फायलाव घेतो. असं इन्स्पेक्टर बोलस्तवर एका पोलिसानं मादरचोद गावात तेढ वाढवतो का असं म्हणत झापड लावली. पाटील कोलमडलं, झाक येऊन मट्ट दिशी खाली बसलं. हे बघून सरपंच बी घामीघाम झालं. सरपंच कुठं आहे असं म्हणिस्तवर सरपंच मागं सरकायलं. पळायच्या बेतात असताना 4 पोलिसांनी त्यांना घेरलं. गावचं सरपंच होऊन गोरगरिबाला त्रास देताव, बाबासाहेबाची जयंती अडवताव, तुमचंच हे कारस्थान आहे असं म्हणत पोलिसांनी त्यांना बी जोडिपलं. सरपंच एवढंच बोललं, साहेब आमच्या दोघाचा बी यात हात नाही. त्या टार्गेट पोरावच्या अध्यक्षानं ह्यो फंद मातावलाय. सरपंचानं खरं ते सांगितलं. तसा इन्स्पेक्टरने आदेश दिला, कुठं आहे तो अध्यक्ष, त्याला शोधा आणि त्याच्या कार्यकर्त्यांसह त्याला पकडून आणा. पाटील सरपंच दोघंही जा त्यांच्याबरोबर अध्यक्षाचं घर दाखवा, बघू हा कसला अध्यक्ष आहे. 10-15 पोलीस या दोघाले घेऊन किसनाच्या घराकडे धावली. किसना आतून कडी लावून एका खोलीत लपल्याला. पाटलानं घर धावता समधी पोलीस त्या घरावर तुटून पडली. घराचं दार तोडून किसनाला ताब्यात घातला. त्याच्या कार्यकर्त्यांचा त्याला ठाव ठिकाणी विचारून त्यांना बी ताब्यात घेतलं. बदडीत पंचायती मोहरं आणलं. पंचायत मोहरं येस्तवर त्यांची रग पोलिसाच्या काठ्याने पार उतरली होती. समधी पंचायतमध्ये घातली. जातीवाद करता, गोरगरिबाला छळताव, गावबंदी करताव, गाव काय बापाचं आहे तुमच्या असं म्हणून पोलिसांनी समध्याला बेदाम बाराडला. शेरडं भरावी तसं पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत भरलं आणि गाड्या तालुक्याकडं निघून गेल्या. मागं राहिलेला जिल्ह्याचा ताफा विहारा मोरा आला. DYSPनं समध्यांना धीर दिला. शांततेत मिरवणूक पार पाडायचं आवाहन केलं. घडल्या प्रकारानं सारं गाव घाबरून गेलं होतं. किसनाच्या नावानं बोंब मारत होतं. रात्री 11ला सरपंच, पाटील, गावातली 4 शहाणी माणसं आणि DYSP यांच्या निगराणीखाली जयंतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. बेदरून गेलेली माणसं बंदोबस्ताने निर्भीड झाली. त्यांच्या अंगात उभारी आली. तरण्या म्हाताऱ्या सकट समधी जीव तोडून घोषणा द्यायली, गाणी गायली. लेझिम बँडवाल्याला बी चेव चाडला. पोरं बी जीव तोडून नाचायली. वाजत गाजत थाटात गावभर मिरवून मिरवणूक विहारा मोरा आली. वक्त्यांची भाषणं, पूज्य भंतेचं प्रवचन असं कार्यक्रम दिवस उगवस्तवर चाललं. खोळंबलेली जयंती आणि शांततेत पार पडली. म्हणून राजबानं पोलीस खात्याचा आभार मानलं. पोलीस गाड्या जिल्ह्याला निघून गेल्या. पोलीस गेलं तरी गावभर भीतीचं वातावरण पसरलेलं. गावात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. सरपंच आणि पाटील मात्र मारलेहून मारलेलं झालेलं. अटक झालेल्या पोराला सोडायची धापळ चालू झाली. बौद्धवाडा बी प्रशासनाची मदत मिळाली. आरोपीला पकडून नेलं म्हणून निवांत झालेला. सगळी कामाला लागलेली. मोकळ्या मनानं वावरत होती. रातीला निश्चित मनानं झोप घेत होती. राजबाबी गावातला अंदाज घेऊन आपल्या कामाला निघून गेला होता. घटना घडून आठवडा उलटून गेला होता. समद इसराळी पडलं होतं.
आणि एके दिवशी निम्म्या रातीला अचानक एकदम 4 कोपटं पेटली. मोठा जाळ झाला. तो जाळ बघून माणसाच्या काळजाचं पाणी झालं. समधीकडं रडारड धावपळ चालू झाली आणि ह्या आवाजानं समधा बौद्धवाडा जागा झाला. आग इजवाय धावला. समध्यांनी धावाधाव करून आग इजवली. आग एकदम भडकल्यानं घराचं लय नुकसान झालं होतं. तोंड मारून जतवू ठेवलेलं समधं जळून खाक झालं होतं. समधा बौद्धवाडा भेदरून गेला होता. पोरांनी लगोलग राजबाला कळवलं. खास गाडी करून राजबा गावात आला. त्यानं सह्याचं निवेदन तयार केलं. निवेदन काय माणसं सोबत घेऊन कलेक्टर साहेबाला भेटला. निवेदन देऊन समधी हकीकत सांगितली. कलेक्टर, SP, तहसीलदारचं पथक गावात आलं. जळीत घराची पाहणी केली. गावातल्या आणि बौद्धवाड्यातल्या लोकांच्या जबानी घेतल्या. गावकऱ्याने बी कसरत का होईना पर घडलं ती खरं सांगितलं. बौद्धांनी बी निर्भीड होत असलेला अत्याचार, अन्याय, छळाच्या घटना सांगितल्या. गुन्हेगाराला सजा करायची आणि नुकसान भरपाई मिळवण्याची मागणी केली. शेवटाला राजबा जबानी द्यायला उभा राहिला. साहेब, आम्ही शिकलो, नोकरीला लागलो, मानानं जगू लागलो, हेच गावाला मान्य नाही. आम्ही आमच्या ज्ञानावर किती मोठे झालो तरी ते आम्हाला अस्पृश्यच समजतात. आमच्या पूर्वजाप्रमाणे आम्हीही आज त्यांच्या लहान मोठ्यांना मालक म्हणावं, त्यांची गुलामी करावी, त्यांची घाण कामं करावी, खरकट्यासाठी त्यांच्या दारात ताटकळावं, त्यांच्या लाथा शिव्या खाऊन पण त्यांना झुकून जोहार करावा असं त्यांना वाटतं. हे बुजुर्गापर्यंत ठीक होतं, पण आजच्या सुशिक्षित युवा पिढीच्या मनामध्ये तशा अमानवी विचाराची लागण व्हावी हे समाज आणि देशहिताच्या हिताचं नाही आहे. आणि त्यांचा तसा मनोदय पण पूर्ण होणार नाही आहे. कारण बाबासाहेबांनी आम्हाला 1956 साली या लाचारीच्या दलदलीतून बाहेर काढून बुद्धाच्या ओटीत टाकलं. वैरानं वैर मिटत नाही म्हणून आम्ही त्यांचा कधीही दुस्वास करत नाही. त्यांच्याशी मैत्री भावनेनं वागतो. तरीही त्यांनी महापुरुषाचा अवमान केला, वरून आमची घरं जाळली. यावरून या प्रकरणामागे मोठ्या राजकीय शक्तीचं पाठबळ असून आम्हाला संपवण्याचं हे एक षडयंत्र असल्याचा आम्हाला संशय येतोय. याचा कसून तपास व्हावा व गुन्हेगारांचा बंदोबस्त करून त्यांच्यापासून आमचं संरक्षण व्हावं. संविधानावर आणि प्रशासनावर आमचा विश्वास आहे. राजबाची भाषणवजा जबानी संपली. कलेक्टरनी सगळ्यांच्या जबानीवरनं एकदा नजर फिरवली. बौद्धांना धीर दिला. जळीतग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यायचं जाहीर केलं आणि SP ला आदेश दिला. SP साहेब, एकंदर परिस्थिती पाहता आरोपींनी केलेला गुन्हा हा गंभीर आहे. एक तर त्यांनी महापुरुषांचा अवमान केला आहे, बौद्धांचा छळ केलेला आहे. त्यांच्यावर महापुरुषांच्या अवमानाचा आणि अँट्रॉसिटी असे 2 गुन्हे नोंदवा. यात तुम्ही स्वतः लक्ष घाला. वरून कितीही हस्तक्षेप झाला तरी गुन्हेगार सुटता कामा नये अशी कलमं लावा. SPनी हे होकार दिला. दोघंही उठले. नंतर काय घडलं तर त्वरित कळवा असं म्हणून सगळ्यांचा निरोप घेतला. बघता बघता समध्या गाड्या भर्र करत गावाबाहेर पडल्या. नजरा आड झाल्या. जबानी ऐकून पाटलाच्या काळजाला बी पेड पाडला होता. आपल्या लोकांनी पोराली मोकळं सोडलं याच्यानं तर पोरं भरकटली. आपण पाटील असून त्यांना आकळलं नाही ह्याचा बी त्यांना पश्चात्ताप झाला. आता आपण ढिलं वागायचं नाही असं मनात ठरवलं. आता इथनं पुढं असं होऊ देणार नाही, काळजी करू नका असं समध्याला म्हणून घराकडं निघालं आणि समधी माणसं साहेबाचं गुणगान करत आपापल्या घराकडं निघाली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात जयराज खुने लिखित कथा संघर्ष. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रंगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.